नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले पोलीस पाटील पदभरती या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, हिंगोली जिल्हा पोलीस पाटील पदभरती 2026चं परीक्षेचं प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहेत. तर ते परीक्षेचं प्रवेशपत्र तुम्हाला कसं डाउनलोड करायचं आणि परीक्षेला जायच्या अगोदर महत्त्वाच्या काय सूचना असणार आहे याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा मित्रांनो, प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देतोय. बघा, हिंगोली जिल्हा पोलीस पाटील पदभरतीचं जे परीक्षेचं हॉल तिकीट आहे, प्रवेशपत्र आहे, ते 4/2 म्हणजे 4 फेब्रुवारी पासून इथं डाउनलोड व्हायला सुरुवात झालेली आहे 4 वाजल्यापासून. तर ते तुम्ही कसं डाउनलोड करू शकता याच्याबद्दल मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने माहिती देणार आहे. आणि त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे आता पेपर खूपच जवळ आलेले आहेत. तर शेवटच्या स्टेपमध्ये तुम्हाला नक्की कोणता अभ्यास करायला पाहिजे, तुमचा स्कोर कसा वाढेल याच्याबद्दल संपूर्ण माहिती या एकाच व्हिडिओच्या माध्यमाने मी देणार आहे. हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. तर चला, सर्वप्रथम तुमचं परीक्षेचं हॉल तिकीट प्रवेशपत्र कसं डाउनलोड करायचं ही आपण माहिती जाणून घेऊयात. तर बघा, आपल्याला हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी या वेबसाईटला ओपन केल्यानंतर इथे आपल्याला लॉग इनचं ऑप्शन आहे. ठीक आहे, तर आपल्याला इथं लॉग इनचं ऑप्शन आहे. हे आपल्याला जे पिवळ्या अक्षरामध्ये दिसत आहे नाव, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा, अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथं ओपन होऊन येईल. तुम्हाला तुमचा लॉग इन आयडी पासवर्ड टाकून कॅप्चा टाकून इथं लॉग इनचं ऑप्शन आहे, लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. तर इथं लॉग इन आयडी म्हणजे युजर आयडी जर म्हटलं तर तुमचा मोबाईल नंबरच दिलेला असतो, मोबाईल नंबर टाकायचा आहे. आणि अर्ज भरला तेव्हा जो पासवर्ड तुम्ही सेट केला होता तो पासवर्ड तुम्हाला इथं टाकायचा आहे. त्याच्यानंतर हा जो कॅप्चा दिसत आहे तो कॅप्चा जसाचा तसा इथं खाली टाकून इथं लॉग इनचं ऑप्शन आहे, लॉग इन या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर पटकन एका विद्यार्थ्याची माहिती टाकून मी इथं लॉग इन करून घेतो. तर बघा, लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारचे पेज आपल्याकडे इथं ओपन होऊन येईल. ठीक आहे, आता तुम्ही पात्र आहात की अपात्र हे तुम्हाला इथंच दिसून येईल मित्रांनो. त्याच्यासाठी देखील इथं तारीख जाहीर झाली होती. तर बघा, हा विद्यार्थी पात्र आहे एक्झाम देण्यासाठी आणि त्याचं इथं हॉल तिकीट म्हणजेच परीक्षेचं जे प्रवेशपत्र आहे ते डाउनलोड करण्यासाठी इथं ऑप्शन आहे. इथे क्लिक करून तुम्ही तुमचं परीक्षेचं प्रवेशपत्र इथं डाउनलोड करू शकता. आणि या अगोदर जर म्हटलं तर तुम्हाला ऍप्लिकेशनची प्रिंट देखील लागते. जेव्हा तुम्ही मुलाखतीला जाता तेव्हा ऍप्लिकेशनची प्रिंट देखील तुम्हाला लागते मित्रांनो. तर ऍप्लिकेशनची प्रिंट तुम्ही डाउनलोड केलेली नसेल तर ती देखील तुम्ही आत्ताच डाउनलोड करून घ्या. ठीक आहे, तर दोन्ही इथे डाउनलोड करण्याचा ऑप्शन आहे मित्रांनो. बघा, इथे क्लिक करून तुम्ही तुमचं परीक्षेचं हॉल तिकीट म्हणजेच प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता आणि ऍप्लिकेशन फॉर्म इथून तुम्ही डाउनलोड करू शकता. बाकीची माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे, जसं की बाकीच्या लिंक इथं क्लोज झालेल्या आहेत. तुम्ही परीक्षेसाठी पात्र झालेले आहात आणि इथं डायरेक्टली आता परीक्षेचं हॉल तिकीट म्हणजेच प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचं ऑप्शन आहे. जेव्हा तुम्ही याच्यावरती क्लिक करता त्यानंतर तुमच्याकडे डायरेक्टली प्रवेशपत्र डाउनलोड होऊन येतं. कसं येतं ते देखील मी तुम्हाला दाखवतो. तर याच्यावरती आता मी क्लिक करत आहे. तर बघा, अशा प्रकारचं परीक्षेचं प्रवेशपत्र तुमच्याकडे इथे डायरेक्टली डाउनलोड होऊन ओपन होऊन येतं. आता बाकीची थोडक्यात महत्त्वाची माहिती देतो, काय महत्त्वाच्या सूचना आहेत ते देखील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने मी सांगणार आहे मित्रांनो. इथे जर म्हटलं तर तुमचा आवेदन क्रमांक, त्याच्यानंतर विद्यार्थ्याचं संपूर्ण नाव, लिंक, त्यानंतर इथं गावाचं नाव, परीक्षा कधी आहे तर बघा 8/2/2026 आपल्याला परीक्षेचं इथं दिनांक दिलेली आहे. आणि वेळ जर म्हटलं तर 11 ते 12:30 म्हणजे तुम्हाला परीक्षा देण्यासाठी 1 तास 30 मिनिटाचा वेळ असणार आहे मित्रांनो. ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे, परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश देण्याची वेळ जर म्हटलं तर 9 वाजता तुम्हाला परीक्षा केंद्रामध्ये आत घेतलं जाईल मित्रांनो. आणि परीक्षा केव्हा डायरेक्टली स्टार्ट होईल मित्रांनो, 11 ते 12:30च्या दरम्यानमध्ये तुमचा पेपर असणार आहे मित्रांनो. ही गोष्ट लक्षात घ्या. बाकी बैठक क्रमांक, उपविभागाचं नाव आणि बाकीची माहिती इथं दिलेली आहे. तर बघा, आता उमेदवारांना जाताना जर म्हटलं तर जो पण फोटो चिटकावला होता तो एक रंगीत फोटो घेऊन जायचा आहे मित्रांनो. सोबत 2 फोटो तुमच्याकडे इथं असणं गरजेचं असणार आहे मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त काय महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत मित्रांनो. बघा, याच्यामध्ये जर म्हटलं तर फोटो आपल्याला कसा पाहिजे मित्रांनो, रंगीत पाहिजे. त्याच सोबत हे प्रवेशपत्र देखील आपल्याला कलर झेरॉक्स मारून न्यायचं आहे मित्रांनो. आणि त्याच्यानंतर पुढे जर म्हटलं तर बघा, आपल्याला शेवटची वेळ काय दिलेलं मित्रांनो परीक्षा केंद्रात आत जाण्याची. आता जरी 11ला पेपर सुरू होणार असला तर इथं बघा, आपल्याला गेट केव्हा चालू होणार आहे मित्रांनो, 9 वाजताच गेट चालू होईल, आत घेतलं जाईल. ठीक आहे, आणि आता गेट बंद व्हायची इथं टायमिंग दिलेलं बघा मित्रांनो. अंतिम प्रवेश इथं 10:30 म्हणजे 10:30च्या आत तुम्हाला तिथं परीक्षा केंद्रामध्ये पोहोचावं लागेल, आतमध्ये जावं लागेल. 10:30च्या नंतर तुम्हाला परीक्षा कक्षेमध्ये प्रवेश दिला जाणार नाही असं देखील सांगितलेलं आहे. बाकीच्या देखील महत्त्वाच्या सूचना आहेत काय मित्रांनो, त्याच्यावरती देखील आपण चर्चा करणार आहोत. परंतु त्या अगोदर बघा, आपण स्पेशल पोलीस पाटील पदासाठी काही महत्त्वाच्या नोट्स तयार केलेल्या आहेत मित्रांनो. या नोट्स तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या असणार आहेत. कमी दिवसामध्ये तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करू शकता.
तर या नोट्स बद्दल थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊयात मित्रांनो. बघा, स्पेशल पोलीस पाटील पदभरती 2026 यासाठी आपण या नोट्स तयार केलेल्या आहेत. याच्यामध्ये सर्व नोट्स तुम्हाला भेटतील, सोबत मागील सर्व प्रश्नपत्रिका देखील भेटतील PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती. सर्व टायपिंग फॉर्मॅटमध्ये असेल, व्यवस्थित तुम्ही बघू शकता. मोबाईलवरती देखील अभ्यास करू शकता किंवा झेरॉक्स मारून झेरॉक्सवरती देखील तुम्ही अभ्यास करू शकता मित्रांनो. ठीक आहे. आता कमी दिवसात तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास कसा करू शकता आणि कोणता अभ्यास करायचा हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम बघा, आपल्या नोट्समध्ये आपण काय काय उपलब्ध करून देतोय. जिल्ह्याची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती तुम्हाला देतोय. ठीक आहे. जिल्ह्याच्या माहितीवरती 10च्या वरती प्रश्न विचारले जाणार नाही. ठीक आहे. जिल्ह्याच्या माहितीवरती 10च्या वर प्रश्न विचारले जाणार नाही. जास्तीत जास्त जर म्हटलं तर 7-8 प्रश्न किंवा 10 प्रश्नापर्यंत तुम्हाला इथं प्रश्न विचारले जाऊ शकतात. 10च्या वरती जिल्ह्याच्या माहितीवरती प्रश्न विचारले जात नाही. ठीक आहे. तर जिल्ह्याची महत्त्वाची जी पण माहिती असेल ती करा, जी की आपण आपल्या नोट्समध्ये भरपूर उपलब्ध करून देतोय. तर बघा, याच्यामध्ये काय काय करायचं नक्की. भूगोल करायचा, थोडक्यात इतिहास करायचा, जिल्ह्यातील ऐतिहासिक ठिकाणे, त्यानंतर पर्यटन स्थळे, प्रसिद्ध स्थळे ते आपल्याला करायचे मित्रांनो. धरणे, नद्या, ठीक आहे, शेजारील जे पण जिल्हे असतील ते, आणि बाकी जिल्ह्याची जी पण महत्त्वाची माहिती असेल ती करायची. त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. याच्या व्यतिरिक्त जिल्ह्याचे महत्त्वाचे जिल्हाधिकारी वगैरे जे की आपण आपल्या नोट्समध्ये डिटेलमध्ये दिलेलं मित्रांनो. ठीक आहे. तर ही माहिती करा. याच्या व्यतिरिक्त पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य व अधिनियम याच्यावरती देखील जास्त प्रश्न विचारले जात नाही. 2-3 प्रश्न तुम्हाला विचारले जातात. ठीक आहे. जास्तीत जास्त 4 प्रश्न तुम्हाला याच्यावरती विचारले जातात, जे की आपण डिटेलमध्ये आपल्या नोट्समध्ये दिलेलं आहे. थोडक्यात तुमचा अभ्यासक्रमाचा आता स्टेप कशी असायला पाहिजे त्याच्याबद्दल माहिती देतोय. तर याच्यावरती समजा 3-4 प्रश्न येतील. जिल्ह्याच्या माहितीवरती 9-10 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. एवढे पण नाही तर आपण थोडक्यात इथं 3 प्रश्न घेऊयात, इथं 7 प्रश्न घेऊयात. हे टोटल 10 प्रश्न झाले मित्रांनो. बाकीचा अभ्यास नक्की तुम्हाला कोणता करायचा हे देखील सांगतो. तर त्याच्यासाठी आपण बाकी सर्व विषयाचे नोट्स देतोय. बघा, मराठीवरती तुम्हाला नक्की जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातील. मराठीवरती माझ्या अंदाजानुसार 9 ते 10 किंवा 15 मार्कासाठी प्रश्न विचारले जातील. इंग्रजीवरती प्रश्न येतील किंवा नाही येणार मित्रांनो, 50% चान्स आहे. कारण मागच्या काही जिल्ह्यांचे पेपर झाले, त्याच्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये इंग्लिशवरती प्रश्न विचारले गेले होते, काही जिल्ह्यामध्ये एकही इंग्लिशवरती प्रश्न विचारला गेलेला नाहीये. ठीक आहे. तर जिल्ह्यावरती डिपेंड आहे मित्रांनो, जे पेपर काढतील त्यांच्यावरती डिपेंड आहे इंग्लिशवरती प्रश्न विचारायचे की नाही. ठीक आहे. आले तर 5 ते 6 प्रश्न इंग्लिशवरती येऊ शकतात, नाहीतर विचारले देखील जाणार नाही मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. परंतु मराठीवरती नक्कीच 9-10 प्रश्न विचारले जाणार नक्कीच मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला काय काय विचारलं जाणार हे देखील सांगतो. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, त्याच्यानंतर म्हणी, वाक्यप्रचार. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर आपल्याला बघा, शब्दसंग्रहासाठी एक शब्द, त्याचसोबत लेखकावरती 100% 2-3 प्रश्न असणार. ठीक आहे. लेखकावरती तुम्हाला 100% प्रश्न असणार. 2-3 प्रश्न आपल्याला विचारले जाणार, किंवा लेखकांची टोपण नावे याच्यावरती तुम्हाला मराठीवरती प्रश्न विचारले जाणार. ठीक आहे. हा पोलीस पाटलाचा अभ्यासक्रम रेग्युलर इथं रिपीट होत असतो. 9 ते 10 100% आपल्याला प्रश्न विचारले जाणार. कमीत कमी बोलतोय, जास्तीत जास्त मराठीवरती 15 देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. इंग्रजीला इथं स्किप करतोय, कधी कधी येतात किंवा येत पण नाही. ठीक आहे. गणित आणि बुद्धिमत्ता हा विषय महत्त्वाचा असणार आहे मित्रांनो. याच्यावरती 25+ मार्कासाठी, एवढे नाही आले तरी कमीत कमी 20+ मार्कासाठी तुम्हाला नक्कीच प्रश्न विचारले जाणार. गणित व बुद्धिमत्ता 20+ मार्कासाठी प्रश्न विचारले जातात मित्रांनो. अतिशय सोपे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. सोपे प्रश्न असतात. त्याच्यासाठी आपण आपल्या नोट्समध्ये सर्व स्पष्टीकरण वगैरे दिलेलं आहे. गणित व बुद्धिमत्ताचं संपूर्ण स्पष्टीकरण सेपरेट विषयाचे नोट्स देतोय. त्याच्यामध्ये सर्व काही स्पष्टीकरण तुम्हाला भेटून जाईल. रिव्हिजन करण्यासाठी 2-3 दिवसामध्ये देखील तुम्ही जास्तीत जास्त रिव्हिजन करू शकता मित्रांनो. ठीक आहे. तर हे तुम्हाला व्यवस्थित करायचं. गणित बुद्धिमत्तावरती जास्त प्रश्न विचारले जातात. कमीत कमी सांगतोय 20+ प्रश्न, आणि जास्तीत जास्त जर म्हटलं तर 30 प्रश्नापर्यंत देखील गणित व बुद्धिमत्ता या विषयावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर हे महत्त्वाचे विषय असणार आहे. आता याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर सामान्य ज्ञान. ठीक आहे. सामान्य ज्ञान याच्यावरती सर्वात जास्त प्रश्न असतात. जवळपास 30 ते 40 प्रश्न तुम्हाला याच्यावरती विचारले जातात. ठीक आहे. तर सर्वसाधारण आपण 30 प्रश्न सामान्य ज्ञानचे आपण इथं धरून चालू शकता. याच्यामध्ये संपूर्ण इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र, याच्या व्यतिरिक्त इतर जी पण माहिती आहे, विज्ञान वगैरे थोडंफार सर्व विषयांचा समावेश, जे पण आपल्याला विचारलं जाऊ शकतं त्यात सर्व टॉपिकचा समावेश इथं आपला केला जातो. चालू घडामोडी 5 ते 6 मार्कासाठी विचारलं जातं. ठीक आहे. तर आपण इथं 5 प्रश्न चालू घडामोडीचे घेऊ शकता मित्रांनो. ठीक आहे. आणि अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर आता आपल्याला कमी वेळात जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी या सर्व नोट्स आपण उपलब्ध करून देतोय, जेणेकरून तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम, तुमची रिव्हिजन होऊ शकते. याच्यामध्ये आपण IMP प्रश्न देखील उपलब्ध करून देतोय मित्रांनो या नोट्समध्ये. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा, आपल्याला सांगितल्याप्रमाणे सर्व नोट्स असतील. मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, IMP GK, पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य व अधिनियम, जिल्ह्याची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती, आणि याच्या व्यतिरिक्त पोलीस पाटलाच्या मागील झालेल्या उत्तरासोबत
25 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली आपण 199 रुपये. ठीक आहे. जर पाहिजे असेल तर सेम नंबरवरती तुम्हाला पेमेंट करायचंय. बघा अजून एक नंबर देतो 96 65 18 17 69. ठीक आहे. तर इथे 2 नंबर दिलेले आहेत. कोणत्याही नंबरवरती पेमेंट करा आणि दोन्ही नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा आहे, जेणेकरून अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व विषयांच्या नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपवरती PDF स्वरूपामध्ये सेंड केले जातील. आता दोन्ही नंबर का देतोय, काही वेळेस काय होतं जसं की हा नंबर आपल्याकडे इथं रेंज नसल्यानंतर किंवा काही कारणास्तव जर बंद असेल तर विद्यार्थी इथं 5-10 मिनिटं होतात त्याच्यानंतर कॉल करत बसतात. काही अडचण नाही, कॉल केला तरी काही अडचण नाही, परंतु लवकरात लवकर मिळवण्यासाठी दोन्ही नंबरवरती पाठवायचं, जेणेकरून मी जिकडं पण तुमचा मेसेज बघेल तर 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व नोट्स पाठवून देईल. ठीक आहे. तर त्याच्यासाठी हे दोन्ही नंबर देतोय. ठीक आहे. बघा 96 65 18 17 69. तर हे दोन्ही नंबर सेव्ह करा. या नंबरवरती पेमेंट करायचंय. कोणत्याही नंबरवरती पेमेंट करा, काही अडचण नाही. ठीक आहे. दोन्हीपैकी कोणत्याही नंबरवरती पेमेंट केलं काही अडचण नाही मित्रांनो. ठीक आहे. पेमेंट असणार आहे 199चं. पेमेंट झाल्यानंतर तुम्ही पेमेंट फोनपे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने करू शकता आणि दोन्ही नंबरवरती फक्त व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवा, जेणेकरून 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व स्टडी मटेरियल तुम्हाला व्हॉट्सअपवरती PDF स्वरूपामध्ये लगेच भेटून जाईल मित्रांनो. ठीक आहे. तर अशा प्रकारची ही संपूर्ण प्रोसेस असणार आहे. तर आता कमी दिवसात अभ्यास नक्की कोणता करायचा हे देखील पुन्हा एकदा सांगतो. बघा तर पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य व अधिनियम तुम्ही जास्त वाचत बसू नका मित्रांनो. याच्यावरती 3-4 किंवा 2-3च प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. जिल्ह्याची माहिती व्यवस्थित करा, कारण याच्यावरती 7-8 प्रश्न किंवा 10 प्रश्नपर्यंत तुम्हाला विचारले जातात. आता आपल्याला संपूर्ण स्वरूप जाणून घेण्यासाठी मागील प्रश्नपत्रिकेची रिव्हिजन करा, प्रश्नपत्रिका सोडवा, ज्या की आपण आपल्या नोट्समध्ये ऑलरेडी उपलब्ध करून दिलेले आहेत. आता त्याच्यामध्ये काय करायचं, मागील प्रश्नपत्रिकेमध्ये आता ज्या पण जिल्ह्याची प्रश्नपत्रिका असेल त्याच्या जिल्ह्याच्या प्रश्नांवरती एवढं लक्ष द्यायचं नाही. जिल्ह्याच्या प्रश्नांवरती तुम्हाला लक्ष द्यायचं नाही, कारण त्या जिल्ह्याची जी प्रश्नपत्रिका असते तिथं त्या जिल्ह्याचे प्रश्न विचारले जातात. तर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यावरती अभ्यास करायचा आहे. बाकीचे जे विषय आहेत त्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, तर या विषयावरती कोणत्या टॉपिकवरती कसे प्रश्न विचारले गेले त्यांचा अभ्यास करायचा आहे. याच्यासाठी तुम्हाला स्कोर वाढवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असणार आहे गणित बुद्धिमत्ता. गणित बुद्धिमत्तावरती 20+ प्रश्न नक्कीच विचारले जाणार. मराठी एक विषय महत्त्वाचा असणार आहे, 10+ प्रश्न तुम्हाला नक्की विचारले जाणार. हे तुमचे 30 प्रश्न झाले. त्याच्यानंतर जिल्ह्याची माहिती, जिल्ह्याच्या माहितीवरती तुम्हाला समजा आपण 7 ते 10 प्रश्न धरले, 10 प्रश्न धरले तर हे टोटल 40 प्रश्न झाले. पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य व अधिनियम याच्यावरती जर म्हटलं तर टोटल 3-4 प्रश्न झाले, तर 43 प्रश्न आपण धरूयात. चालू घडामोडी जर म्हटलं तर चालू घडामोडी 5 ते 6 महिन्याचं लेटेस्ट करा. ठीक आहे. तर त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातील आणि बाकी सर्व GK तुम्हाला विचारले जाणार. म्हणजे जवळपास 45 ते 50 जे आपल्याला प्रश्न विचारले जातील ते बाकीच्या विषयांवरती असतील आणि बाकीचे जे राहिलेले सर्व आहेत, आता समजा 50 प्रश्न इथं विचारले गेले तर बाकीचे 30-40 किंवा 30-35 प्रश्न सर्व हे आपल्याला सामान्य ज्ञान GK या विषयावरती विचारले जातील मित्रांनो. ही गोष्ट लक्षात घ्या, त्याच्यानुसार अभ्यास करा. तर त्याच्यानुसार आपण GKचे काय IMP प्रश्न देखील देतोय, बाकी विषयाच्या नोट्स देखील देतोय. तर त्याच्यानुसार रिव्हिजन करण्यासाठी, प्रॅक्टिस करण्यासाठी IMP प्रश्नासोबत या नोट्स तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या असणार आहेत. ठीक आहे. तर बघा ही संपूर्ण माहिती तुम्हाला देऊन घेतली. तर आता परीक्षेला जायच्या अगोदर तुम्हाला काय करायचंय, परीक्षेला जायच्या वेळेस कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला सोबत न्यायचे याच्याबद्दल आता माहिती जाणून घेऊयात. तर बघा इथे आपल्याला उमेदवारांसाठी काय महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत, तर त्या सूचना कोणकोणत्या आहेत आपण बघूयात. जसं की आपल्याला जे आपण ऍडमिट कार्ड, प्रवेशपत्र नेणार आहे ते आपल्याला रंगीत डाउनलोड करून न्यायचं, कलर झेरॉक्स इथं न्यायचं आहे मित्रांनो, त्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही परीक्षा केंद्रामध्ये. त्याच्यानंतर परीक्षा केंद्रामध्ये जर म्हटलं तर आपल्याला जायची वेळ दिलेली आहे 10:30. ठीक आहे. 10:30च्या आतच तुम्हाला जायचंय. कमीत कमी 10 पर्यंत तुम्ही तिथं उपलब्ध व्हा. तुमचा पेपर 11 ते 12:30 याच्या दरम्यान तुमचा पेपर चालणार आहे मित्रांनो. तर 10:30च्या अगोदर म्हणजे 10 पर्यंतच तुम्हाला तिथं उपस्थित राहायचंय मित्रांनो. ठीक आहे. कारण तुमचा पेपर हा ऑफलाईन होतो. ठीक आहे. ऑफलाईन पेपर होतो, त्याच्यामुळे तुम्हाला संपूर्ण माहिती आन्सर शीट भरण्यासाठी दिली जाते. त्याच्यावरती जी पण माहिती आहे ती व्यवस्थित भरावी लागते, तर चुका होऊन देऊ नका. ठीक आहे. बाकी बघा आपल्याला काय म्हटलेलं, पुढील आपल्याला जे पण महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण जाणून घेऊयात. पुढे आपल्याला म्हटलेलं आधार कार्ड आणणे. ठीक आहे. आधार कार्ड कंपल्सरी लागणार आहे मित्रांनो ID प्रूफ म्हणून. तर आधार कार्ड नसेल तुमच्याकडे जर म्हटलं तर पॅन कार्ड असेल. ठीक आहे. तर पॅन कार्ड देखील सोबत घेऊन जा, आधार कार्ड देखील तुम्ही सोबत घेऊन जा. ठीक आहे. आधार आणि पॅन कार्ड दोन्ही तुम्ही सोबत घेऊन जा, जेणेकरून तुम्हाला काय अडचण येणार नाही. तसं फक्त आधार कार्डच तुम्हाला कंपल्सरी इथं मागितलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, तुमच्या जर नावामध्ये बदल असेल तर आपल्याला प्रवेशपत्रासोबत नमुना फचं जे स्वयंघोषणापत्र आहे ते भरून सादर करणं अनिवार्य असणार आहे. ते कुठून भेटेल हे देखील सांगतो, पुढे लगेच सांगणार आहे, काळजी करू नका. त्यानंतर पुढे आपल्याला काय म्हटलेलं आहे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे वगैरे, स्मार्ट वॉच किंवा मोबाईल, कॅल्क्युलेटर वगैरे हे तुम्हाला
तिथं वापरून देणार नाही, त्याच्यामुळे ते आत न्यायचं नाही मित्रांनो. ठीक आहे. बाकी जर म्हटलं तर तिथे बाकीची इथं माहिती दिली आहे. आणि बघा सदर जे प्रवेशपत्र आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला काही अटी आणि बाकीची माहिती दिलेली आहे मित्रांनो. तर इथे बघा खाली जर म्हटलं तर इथं आपल्याला त्यांची जे आपल्याला उपविभाग आहे त्याच्याविषयी माहिती दिलेली आहे मित्रांनो. तर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे आपण जे स्वयंघोषणा आहे प्रवेशपत्रासोबत आपल्याला न्यायचं ते आपल्याला जे नमुना फतचं स्वयंघोषणापत्र आहे ते कुठून भेटेल ते तुम्हाला सांगतो. तर बघा ते डाउनलोड करण्यासाठी आपण जेव्हा लॉग इन होतोय ऍडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी, ठीक आहे, म्हणजे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी, तर इथे लहान कुटुंबियाचं प्रतिज्ञापत्र आणि इथं नावात बदल झाल्याचं जे नमुना फचं प्रमाणपत्र आहे ते आपल्याला इथं दोन्ही डाउनलोड करण्याचा ऑप्शन आहे मित्रांनो. ठीक आहे. तर तुम्ही इथून ते डाउनलोड करू शकता. इथं बघा अशा प्रकारे हिंगोली पोलीस पाटील पदभरती 2026 जे प्रवेशपत्र आहे ते डाउनलोड करून घ्या. बाकीच्या इतर महत्त्वाच्या सूचना, ठीक आहे, त्याच सोबत सूचनासोबत महत्त्वाचे जे पण आपण नोट्स काढलेले आहेत त्याच्याबद्दल माहिती सर्व काही मी या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाकी विषयानुसार कोणता अभ्यास आता जास्त करणं गरजेचं आहे ते देखील सांगितलेलं आहे. आणि आज जर म्हटलं तर सकाळीच आपल्या चॅनलवरती महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जिल्ह्याच्या माहितीवरती जे प्रश्न उत्तर आहेत त्याच्यावरती देखील आपला व्हिडिओ आलेला आहे. उद्या जर म्हटलं तर गणित व बुद्धिमत्ता याच्यावरती कसे प्रश्न विचारले जातात आणि ते कसे सोडवायचे याच्या माहितीवरती सेपरेटली आपल्या याच चॅनलवरती व्हिडिओ येणार आहे. तर या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर चला ह्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.